मित्रांनो, तर गायी हिटवर न येणं ही खूपच मोठी समस्या आहे. प्रत्येक फार्मरच्या समोर त्यांची गायी हिटवर न येणं ही खूपच मोठी समस्या असते. कारण की आपण आपल्या गायीचे दूध काढण्यासाठी किंवा तिच्यापासून आपण दूध घेण्यासाठी ती डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिन्यानंतर ही हिटवा आलीच पाहिजे किंवा 31 दिवसानंतर हिटवा येते, पण 3 महिन्यानंतर आपण तिला तिची AI ही केलीच पाहिजे. हे खूपच महत्वाचं असतं. कारण की काही वेळेस काय होतं की एखादी गाई डिलिव्हरी होते आणि ती चांगली 7-8 महिने किंवा वर्षभर हिटवा येतच नाही. तिच्यामध्ये डिलिव्हरी होताना तिच्या गर्भपेशीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो किंवा मध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे ती हिटवा येत नाही वेळेवर. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या गायीसाठी किंवा दुसरं एक म्हणजे ती हिटवर आल्यावर पण म्हणजे तिची EI केल्यानंतर सुद्धा ती गाभण व्यवस्थितरित्या राहण्यासाठी पुढे उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला माझी ही माहिती आवडली तर माझा व्हिडिओ तुमच्या दुसऱ्या जे शेतकरी जे गाई पालक मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपला विषय आहे की गाई हिटवा न येणं किंवा तिची EI केल्यानंतर आपला व्यवस्थित गाभण कशा पद्धतीनं ठेवायचं किंवा आपण त्यासाठी काय उपाय करू शकतो. तर आपण एक जेव्हा ती गाय हिटवा येत नाही तेव्हा तुम्हाला वरती दिसतच आहे की हिटालिन म्हणून एक नावाची गोळी आहेत आणि दुसरी एक टोटाविट, ह्या दोन ज्या गोळ्या आहेत, तुम्ही त्या गोळ्या तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर मधून घेऊन यायच्या आणि तुमच्या गायीला रोज एक असे 2 दिवस जरी गोळी दिली तरी तुमची गाय ही व्यवस्थितपणे तिचा जो माज आहे तो व्यवस्थितपणे दाखवेल. आणि नंतर मग तुम्ही लगेच तिची AI करायची. लगेच म्हणजे गाई ज्या दिवशी हिटवा येईल त्याच्या 36 तासानंतर 30 ते 36 तासानंतर तुम्ही तिची EI करू शकतात. म्हणजे तुमची गाय जर आज हिटवा आली तर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी तुम्ही तिची EI करा. आणि दुसरं एक, अशा प्रॉब्लेमॅटिक ज्या गाया असतात त्यांची EI फक्त तुम्ही एकदाच करतात, म्हणजे त्याच्यामध्ये सीमन घालणार. सीमन तुम्ही एकदाच त्यांच्यामध्ये टाकतात. तर असं न करता तिला त्या गायीला एका वेळेस तुम्ही तिची EI करत असेल किंवा त्याच्यामध्ये सीमन टाकत असेल तर एका वेळेस 2 सीमन टाकायचे. कारण की 2 सीमन टाकले तर तुमची ती गाय जी आहे ती 100% गाभण राहण्यास मदत होते. आणि दुसरं एक पद्धत म्हणजे जर आज संध्याकाळी जर त्याच्यामध्ये सीमन टाकलं तर उद्या सकाळी पण एक सीमन टाकायचं. म्हणजे तिची 2 वेळेस तुम्ही सीमेंटची प्रोसेस जर केली तर ती 100% तुमची जी गाय आहे ती गाभण राहण्यास मदत होईल. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही तिची EI करशाल त्याच्यानंतर लगेचच तिला 1 किलो आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं, ते 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही तिला प्यायला देऊ शकतात EI केल्यानंतर. आणि EI केल्याचे लगेच तिला 4 ते 5 तास खाली जमिनीवर बसू द्यायचं नाही. ती 4-5 तास उभी राहील अशा पद्धतीनं तिला एक तिच्या मानेला दोरी वगैरे बांधून वर अटकवून ठेवायची, जेणेकरून ती बसू नये. कारण आपण 4-5 तास तिच्या समोर तिच्या जवळ उभं राहू शकत नाही. त्याच्यासाठी दोरीनं जर बांधलं तर ती 4-5 तास बसत नाही. अशा पद्धतीने. आणि जे गव्हाचं पीठ आहे ते तुम्ही तिला सकाळ संध्याकाळ असे 2 दिवस म्हणजे 4 वेळा तुम्ही तिला ते गव्हाचं पीठ जर दिलं, कारण की गव्हाच्या पिठामध्ये काय असते, एक थंडावा असतो आणि थंडाव्यामुळे तुमची ती गाय आहे ती गाभण राहण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही तिला 2 दिवस हा प्रयोग करा. आणि नंतर एक 8 दिवस झाले, 8 किंवा 10 दिवस झाले तिच्यामध्ये सीमन टाकून, तर 8-10 दिवसांवर तो माजेवाचा असतो तो एकदम काचेसारखा पातळ असतो आणि गाभण राहिलेली आहेत म्हणून ते डिस्चार्ज टाकते तो असा घट्टसर असतो. तर त्या घट्टसर डिस्चार्ज वरून तुम्ही कन्फर्म होऊन जायचं की आमची जी गाय आहे ती 100% गाभण आहेत. आणि तुम्हाला तुमच्या गाभण गायीचे लक्षणे, म्हणजे तुमची गाय गाभण आहे ती कशी ओळखावी याच्यावर तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो अवश्य तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही
तिच्यामध्ये बघून होऊ शकता की तुमची गाय गाभण आहे की नाही. तर अशा पद्धतीनं तुमची गाय जर गाभण राहत नसेल किंवा हिटवा येत नसेल किंवा हिटवा आल्यानंतर गाभण तिच्यामध्ये सीमन भरल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्याची काळजी करू शकतात हे संपूर्ण मी तुम्हाला तर सांगितलेलं आहे थोडक्यात. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.